महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण संचलनालय मुंबई प्रस्तुत भारत हा सर्वधर्म समावेशक देश आहे, परंतु भारतीय हे जाती व धर्माच्या बाबतीत फार संवेदनशील आहेत। भारतात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही पोलीस यंत्रणेवर असते। जातीय दंगली व त्यावरील प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे या संदर्भात आज आपण विस्तृत माहिती जाणून घेऊया। प्रथमतः प्रस्तावनेमध्ये आपण दंगली, मस्जिदीसमोर संगीत आणि गैरकायद्याची मंडळी या संकल्पना थोडक्यात समजून घेऊया। दंगली हिंसक बेकायदेशीर निषेध अशी दंगलीची व्याख्या करता येईल। धर्माशी संबंधित हालचालींना दंगलींना जातीय दंगली असे म्हणतात। मस्जिदीसमोर संगीत, प्रार्थना व ध्यान याकरिता मस्जिद ही अगदी योग्य जागा असल्याचे मुस्लिम मानतात, परंतु हिंदू पूजा करताना भजन, संगीत, गाणी म्हणतात आणि अनेक प्रकारच्या मिरवणुका रस्त्यावरून काढतात। मिरवणुकांच्या मार्गावर मस्जिद असेल तर मुस्लिमांना संगीत थांबवावे असे वाटते, अन्यथा त्याचे पर्यवसन दंगलीत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। स्वातंत्र्यापूर्वीपासून भारतात विविध जाती धर्मातील द्वेषामुळे रक्तरंजित जातीय दंगली उफाळून आल्या आहेत। राष्ट्रांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या रक्तपाताचे इतर कोणत्याही कारणापेक्षा प्रमुख कारण म्हणजे धार्मिक असहिष्णुता होय। भारत ही सर्व धर्माच्या थोर संतांची व नेत्यांची भूमी आहे। सर्व जाती धर्मांमध्ये सहिष्णुता व सलोखा येथे राखला जातो। तरीही वारंवारपणे अत्यंत तीव्र जातीय दंगलीच्या घटना उत्तर प्रदेश, बिहार, हैदराबाद, मुंबई व अयोध्या इत्यादी ठिकाणी घडतात। गुजरातमधील दंगलीने संबंध भारतात व जगभरात वादळ निर्माण केले। गैरकायद्याची मंडळी भारतीय दंडविधान संहिता कलम 141 अन्वये 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांची मंडळी जमलेली असून त्यामधील सर्वांचा उद्देश पुढील प्रमाणे असेल तर अ. केंद्र शासन, राज्य शासन, संसद किंवा विधानमंडळ किंवा कोणताही लोकसेवक आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत असताना त्या फौजदारी पात्र किंवा बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे किंवा ब. कोणताही कायदा चालविण्याच्या किंवा कोर्टाच्या कोणताही आदेशाची अंमलबजावणीस प्रतिकार करणे किंवा विरोध करणे किंवा क. कोणावर अन्यायाची बळजबरी करून कोणताही माल कब्जात घेण्याचा किंवा कोणाची वहिवाट किंवा अमूर्त हक्क काढून घेण्याचा किंवा ड. अन्यायाची बळजबरी करून कोणा मनुष्यास जे करणे कायद्याने भाग नाही ते करण्यास भाग पाडण्याचा किंवा जे करण्याचा हक्क त्याला कायद्याने दिला आहे ते न करण्याचा त्यास भाग पाडण्याचा असेल किंवा ई. कोणतीही अन्यायाची आगळीक करणे किंवा अन्य अपराध करणे तेव्हा गैरकायद्याची मंडळी होईल। जातीय दंगलीची काही महत्त्वाची उदाहरणे आपण पाहणार आहोत। सन 1947 मध्ये भारताची जातीयतेच्या आधारावर करण्यात आलेली फाळणी व त्याचा परिणाम म्हणून उद्भवलेली दंगल ही आशिया खंडातील सर्वात वाईट जातीय दंगल म्हणून मानली जाते। यामध्ये जवळपास 50,000 लोक मृत पावले व 1 लाख लोक बेघर झाले। इसवी सन 1984 मधील शीख विरोधी जातीय दंगल पंजाब राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून दिनांक 31 ऑक्टोबर 1984 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच 2 शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली। याच कारणावरून शीख विरोधी दंगल उसळली। भारत सरकारच्या रिपोर्टनुसार या दंगलीत सुमारे 2700 लोक मृत पावले होते।
इसवी सन 1992 मधील जातीय हिंसाचार. दिनांक 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. विशेष करून उत्तर प्रदेश, बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या दंगलीमध्ये सुमारे 2000 लोकांचा बळी गेला. सन 1994 मधील मुंबई येथील जातीय हिंसाचार. मुंबई येथे सर्वात प्रदीर्घ काळ उसळलेला या जातीय हिंसाचार सुमारे 25 दिवस चालला होता. इसवी सन 1997 मधील मुंबई येथील जातीय दंगल. 1994 मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा बदला म्हणून गुन्हेगारी जगताकडून निर्माण केलेल्या जातीय दंगली. सन 2002 गुजरातमधील जातीय हिंसाचार. साबरमती एक्सप्रेस अयोध्या येथून परत येत असताना दिनांक 27 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादजवळ गोधरा येथे तिला लागलेल्या आगीत अयोध्या येथून परत येणारे 48 कारसेवक यांचा होरपळून मृत्यू झाला. या कारणावरून गुजरातमध्ये मोठा जातीय हिंसाचार घडून आला, ज्यात सुमारे 2100 लोक मृत व 2500 लोक जखमी झाल्याचे मानले जाते. जातीय दंगलीची महत्त्वाची कारणे आपण पाहूयात. हिंदू व मुस्लिम यांच्यात जातीय दंगल हिंसाचार निर्माण होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. मस्जिदीसमोर वाजवलेले संगीत किंवा वाद्य. 2. गायीची कत्तल. हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले असल्यामुळे हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये गायीची कत्तल हे एक जातीय दंगलीचे महत्त्वाचे कारण आहे. 3. वाद किंवा भांडणे. धार्मिक जागेवरून उद्भवलेले वाद, उदाहरणार्थ अयोध्या येथील राम जन्मभूमीचा वाद. 4. वादाची उदाहरणे. वादग्रस्त जागेवर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणे, धार्मिक उत्सव साजरा करण्यावरून निर्माण झालेले वाद, धार्मिक मिरवणूक काढण्याच्या मार्गावरून निर्माण झालेले वाद, वादग्रस्त जागेवर ध्वज उभारण्यावरून निर्माण झालेले वाद, दर्गा, मस्जिद, मंदिर व पुरण्याच्या जागा म्हणजेच स्मशानभूमी यांच्याशी संबंधित जागेची मालकी, ताबा व वापर या संबंधीचा वाद. 5. छेडछाडीच्या घटना. एका समाजाच्या व्यक्तीकडून दुसऱ्या समाजाच्या मुलीची छेड काढणे, धार्मिक ठिकाणाचे पावित्र्य भंग करणे, उदाहरणार्थ मंदिर, मस्जिद, दर्गा किंवा दफनभूमी. सार्वजनिक ठिकाणी 2 समाजातील लोकांमध्ये झालेल्या शून्य खानामारी, भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून झालेले भांडण, धार्मिक मिरवणुका, यात्रा, धार्मिक उत्सव इत्यादीवरून उद्भवलेले वाद हे जातीय दंगलीला रंग देण्यास पुरेसे असतात. रमजान, मोहरम, होळी, महाशिवरात्री, गणेश उत्सव या प्रसंगी घडलेल्या अनिष्ट किंवा दुर्दैवी घटना या दंगली घडण्यास कारणीभूत असतात. वृत्तपत्रातील येणाऱ्या संवेदनशील बातम्या, लेख हे देखील दंगल घडविण्यास कारणीभूत ठरतात. जातीय मनोवृत्ती मानणाऱ्या लोकांकडून देण्यात येणारी भडकाऊ भाषणे, भावना भडकावणाऱ्या जाहिराती, चित्रपट, टीव्ही सिरियल यातील आक्षेपार्ह दृश्ये व संवाद. 6. प्रेम करणे. भिन्न समाजातील मुले व मुली यांच्यातील प्रेम प्रकरणे, उदाहरणार्थ कॉलेज, कार्यालय येथील प्रेम प्रकरणे. त्या भागातील अल्पसंख्याकाच्या मनातील असुरक्षिततेची भावना व त्यांची प्रतिक्रिया. आता आपण जातीय दंगलीत लोक सहभागी होण्याची कारणे जाणून घेऊयात. 1. वैयक्तिक धोका कमी करण्याच्या समजामुळे. अभ्यासकांच्या मते सातत्यपूर्ण अभ्यासावरून असे दिसते की दंगलखोर हे नेहमी अविवेकी कृत्य करतात. संशोधकांच्या मते जातीय दंगलीत सहभागी होणारे लोक योग्य निर्णयाचा वापर करून जास्तीत जास्त नुकसान करणे व कमीत कमी वैयक्तिक धोका होईल या तयारीत असतो आणि म्हणून दंगेखोर हे दुबळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन
खंबीर लक्ष्यावर हल्ला करतात. जेव्हा सरकारकडून शिक्षेचा कमी धोका असतो किंवा लक्ष्य करण्यात आलेल्या गटाकडून जशास तसे उत्तर देण्याचा धोका कमी असतो. 2. वैयक्तिक समर्थन. सर्व दंगेखोर हे स्वतःच्या गटाचा स्वतःला नायक म्हणून पाहतात व नेहमी आपल्या गटाचा बचाव करण्याकरिता व वैयक्तिक समाधानाकरिता जातीय दंगलीत सहभागी होतात. दंगेखोर हे आपली कारणे प्रामाणिक आहेत याकडे पाहतात. गंभीर व संकटाच्या प्रसंगी बचावात्मक किंवा संरक्षणात्मक कृतीकडे लक्ष देतात. काही वेळा दंगेखोरांना परिस्थितीनुरूप फायदा होऊन त्याचे परिणाम जातीय दंगलीत होतात. 3. तीव्र भावनिक प्रतिसाद. जातीय दंगली या दबलेल्या जातीय तणावास व रागास वाट मोकळी करून देतात. 4. अंतर्गत विरोधी संबंध. संशोधनाअंती असे निष्पन्न झाले आहे की दंगेखोर लोकांच्या मनात ज्या मानवी गटाविषयी द्वेषभावना आहेत त्याच गटास ते लक्ष्य करतात. दंगेखोर प्रवृत्ती असलेल्या लोकांचे मत असे की मानववंशातील विविध गटातील सर्वांचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचार हे एकसारखेच असून या विचाराने सारे जग व्यापलेले आहे. या कारणास्तव दंगेखोर प्रवृत्तीचे लोक या गटाचा तिटकारा करतात. आता आपण दंगल निर्माण करण्यास कारणीभूत असलेल्या दंगलखोर घटकांविषयी माहिती जाणून घेऊयात. 1. नेता. बऱ्याच घटनांमध्ये नेते जमावाला दंगलीकरिता प्रोत्साहन देतात आणि प्रयत्नपूर्वक त्यांचा वापर करून घेऊन जमावाला नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. यात ते अयशस्वी झाले तर त्यांना जमावापासून वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु काही केसेसमध्ये नेत्यांना अटक केल्यानंतर हिंसेची ठिणगी उडणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या पद्धतीमध्ये घटना घडण्यापूर्वी नेत्यांना त्यांच्या घरातून अटक केले पाहिजे. 2. गुंड. दंगलीमध्ये गुंड लोक सामील होत असतात. त्यांना जमावापासून दूर ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले पाहिजेत. असे करणे सहज शक्य असून त्याचा जमावावर काहीही अनुचित प्रभाव पडत नाही. 3. प्रेक्षक. दंगली दरम्यान आजूबाजूचे राहणारे भगे लोक हे प्रेक्षक असतात, परंतु ते अत्यंत उत्कंठ घटनेच्या वेळी जमावाचा भाग बनतात व सामील होतात. अशा वेळी शक्यतो जमाव व प्रेक्षक यांचे दरम्यान पोलिसांची एक फळी उभी करून दोघांना वेगळे करावे व जमावास रस्त्यावर राहू देऊन प्रेक्षकांना आपापले घरी पाठवून द्यावे. दंगेखोर समूहातील कृती. दंगलीच्या वेळेस होणारे गुन्हे किंवा अपराध पुढीलप्रमाणे: व्यक्तीवर किंवा गटावर हल्ला करणे, भोसकणे किंवा खून करणे, घर व दुकानाची जाळपोळ करणे, लुटमार करणे, विरोधी गटाचे नुकसान करणे, धार्मिक स्थळाचे नुकसान करणे, बलात्कार व महिलांचे अपहरण करणे, घातक शस्त्र व क्रूड बॉम्बने व्यक्ती व दुकानावर हल्ले करणे. इतर जातीय दंगली: शिया आणि सुन्नी यामधील दंगल, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, हिंदू विरुद्ध शीख, हरिजन विरुद्ध हिंदू, ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम आणि मुस्लिम विरुद्ध शीख यांच्यामधील दंगल. आता आपण दंगलीस प्रतिबंध कसे करावे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. पोलिसांचे खरे यश हे दंगली लवकरात लवकर शमविण्यात नसून दंगली होण्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यात आहे. आवश्यक तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अशा लोकांना अटक करण्यात यावी. दंगली रोखण्यास प्रभावी उपाय म्हणजे संभाव्य संघर्षाची कारणे शोधून काढणे, परस्परातील गैरसमज, हिंसक वृत्ती व कायद्याच्या ज्ञानाचा अभाव यामुळे दंगली होतात. यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून उपाययोजना करावी. दंगली रोखण्यासाठी पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका. दंगली होण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या बैठका,
मिरवणुका, वृत्तपत्रातील बातम्या, जनतेमधील चर्चा या तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरतात. कार्यक्षम पोलीस अधिकारी अशा हालचालींवर लक्ष ठेवून असामाजिक वृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवून व प्रसंगी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करून अशा दंगली रोखू शकतो. जमावाचा कल हा दंगल घडविण्यास कारणीभूत असेल किंवा तशा त्यांच्या हालचाली असण्याची योग्य माहिती वेळीच मिळाल्यास योग्य ते आदेश व उपाययोजना करण्यास उपयुक्त कालावधी मिळेल व त्यायोगे दंगली रोखता. दंगलीस प्रतिबंध. घटना माहिती. पोलीस ठाणे अंमलदाराने पोलीस ताफ्यासह घटनास्थळी जावे, तत्काळ परिस्थिती समजावून घेऊन तसेच परिणामांचा विचार करून कार्य करावे. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून दंगल रोखण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्याचवेळी स्ट्रायकिंग फोर्सला घटनास्थळी येण्याबाबत सांगावे. इतर फोर्स तैनात करावी. कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत. वरिष्ठांना कळवावे व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. नियंत्रण कक्षास घटना व परिस्थिती आणि सुधारणा याबाबत माहिती द्यावी. प्रसिद्ध नेत्याची मदत घ्यावी. गस्त घालणे, बंदोबस्त ठेवणे या उपाययोजना कराव्यात. दंगलीवर नियंत्रण व प्रतिबंध या संदर्भातील सूचना आपण आता पाहूयात. दंगलीच्या वेळेस खालील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे. अफवा. दंगली होण्यास अफवा कारणीभूत ठरतात. दंगल होण्यापूर्वी, दंगल चालू असताना व दंगल संपल्यानंतरही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून जनतेस अफवेच्या विरोधी संदेश द्यावा. फोर्स तैनात करणे. दंगल उद्भवल्यानंतर त्या भागात सर्वत्र पोलीस फोर्स तैनात करण्यात यावी. तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन दंगल रोखण्यासाठी आवश्यक त्या बाबीचा कुशलतेने व कार्यक्षमतेने वापर करावा. कर्तव्यावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला इजा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. मोहीम म्हणजेच ऑपरेशन. परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी याकरिता उपयुक्त ठरेल अशी संभाव्य योजना आखावी. जसे अग्निशस्त्र वापर, दगडफेक, बॉम्ब, ग्रेनेड, उकळते पाणी, तेल याद्वारे होणारे हल्ले. पोलिसांनी दंगल नियंत्रण करीत असताना सर्वप्रथम दंगलखोरांनी निर्माण केलेले अडथळे दूर करावेत. घटनास्थळी दुतर्फा रेडिओ संपर्क असला पाहिजे. पोलिसांच्या आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे. त्यांच्यासाठी गार्ड नेमले पाहिजे. फ्लॅशलाईट आणि इतर महत्त्वाची उपकरणे असली पाहिजेत. उदाहरणार्थ जनतेला संदेश देणारी यंत्रणा. बहुतेक जातीय दंगली ह्या परस्पर अविश्वासाने व वैमनस्यामुळे होतात. पोलीस अधिकाऱ्याने शाळांच्या मदतीने दंगलीचे दुष्परिणाम आणि इतर अत्याचारांबाबत शिकवले पाहिजे. जातीय बाबतीत तणावपूर्ण ठरणाऱ्या मिरवणुका हाताळताना पोलिसांनी अगोदरच पूर्ण तयारी केलेली असावी. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या मिरवणुकांचे बंदोबस्त करताना पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ मिरवणुकीला बंदोबस्त देताना तेथील रहिवाशांना संरक्षण पुरवले पाहिजे. जर एखाद्या धार्मिक स्थळामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू किंवा पदार्थ ठेवल्याची खबर मिळाली असेल तर पोलिसांनी धार्मिक नेत्यांच्या मदतीने व सहकार्याने तेथे झडती घेतली पाहिजे. दोन जातीमध्ये किंवा दोन धर्मामध्ये निर्माण झालेले एखादे किरकोळ वादामध्ये सुद्धा जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने स्वतःहून लक्ष घातले पाहिजे व वाद हाताळले पाहिजेत. जातीय दंगलीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असले पाहिजे. त्यांना मार्गदर्शन केलेले असावे आणि प्रसंगी सत्वर घटनास्थळी पोहोचून परिणामकारक कारवाई करण्यास ते सक्षम असले पाहिजेत. घटनास्थळी
पोलीस बळ गतिशील करावे आणि दंगल सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रणात आणावी. कोणत्याही प्रकारच्या जातीय घटनांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. एखादी दंगल सुरू झाली की त्वरित दंगल नियंत्रण पद्धती कार्यान्वित करावी. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाईच्या आदेशांची अंमलबजावणी झाली पाहिजे. सामाजिक संघटनांनी विरोधी संघटनांबद्दल अफवा पसरवू नये. यासाठी विवादापासून दूर असलेल्या NGOज म्हणजेच अशासकीय संस्थांची मदत योग्य ठरू शकते. पोलिसांनी परिस्थिती निपक्षपातीपणे हाताळावी. गरज भासल्यास मूल्यमापनासाठी आणि तपासासाठी वेगवेगळी पथके नेमावीत. दंगलीमध्ये दोषी आरोपींना सत्वर अटक करावी आणि दोषारोप पाठवावे. पोलिसांनी आपापसांतील मतभेद विसरून सर्वांनी मिळून जातीय तणावाबाबत योग्य प्रकारे समजावून घेऊन एकत्रितपणे जातीय दंगल हाताळली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी जगामध्ये किंवा देशामध्ये घडणाऱ्या घटनांबाबत सजग असले पाहिजे व त्या घटनांचे आपल्या भागात काय पडसाद उमटतील हे समजावून घेतले पाहिजे. काही धार्मिक प्रार्थनास्थळी गुप्त बैठका वगैरे होण्याची शक्यता वाटल्यास अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवले पाहिजे. अशी कोणतीही कृती जिचे परिणाम भयंकर ठरतील, उदाहरणार्थ एखादी मिरवणूक काढण्यात आल्यास तिचे रूपांतर दुःस्वप्नात होईल, अशांना प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूच्या धार्मिक नेत्यांशी संवाद साधला पाहिजे. गुप्त वार्ता मिळविण्यासाठी नेते कोण आहेत हे माहीत करून घेण्यासाठी आणि त्यांच्या योजना काय आहेत याची निश्चित माहिती घेण्यासाठी साध्या कपड्यातील अंमलदारांना नेमावे. शांतता कमिटीच्या वारंवार होणाऱ्या बैठकांच्या माध्यमाने पोलिसांनी जनतेशी जवळचे संबंध निर्माण केले पाहिजेत व पोलीस कर्तव्यामध्ये आणि इतर कार्यामध्ये जनतेला सहभागी करून घेतले पाहिजे. शांतता भंग करणाऱ्यांना आणि जातीय मुद्द्यावर गुंडागर्दी करणाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली पाहिजे आणि त्यांचे हिस्ट्री शीट तयार करून त्यांना तडीपार करण्याची कारवाई केली पाहिजे. तणावाचे मूळ कारण त्यांच्या हेतूसह निश्चित करण्यात आले पाहिजे. होमगार्डची आणि पोलिसांची नेमणूक करण्यात आली पाहिजे. शस्त्रागारातील अग्निशस्त्रे, दारुगोळा, अश्रुधुरांच्या कांड्या वारंवार तपासल्या पाहिजेत आणि गरज भासल्यास योग्य ती कारवाई केली पाहिजे. ती कालबाह्य झाल्यास बदलली पाहिजेत. तसेच अग्निशमन दलाला सतर्क केले पाहिजे. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसेच संचारबंदीच्या वेळी योग्य ते नियमन झाले पाहिजे. पुढे आपण जातीय तणाव कसा हाताळावा, विशेषतः जातीय हिंसाचार, दंगल नियंत्रण पद्धती आणि जमावबंदी म्हणजेच कर्फ्यू याबाबत माहिती घेणार आहोत. जातीय हिंसाचार अशा घटनांच्या वेळी सरहद्दी वाद सोडून घटनास्थळाच्या जवळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी उपलब्ध मनुष्यबळासह त्वरित धाव घेतली पाहिजे. घटनास्थळावर त्वरित परिस्थितीचे मूल्यमापन करावे आणि कायदेशीर कारवाईची पावले उचलावीत. उदाहरणार्थ बगांना पांगविणे, आक्षेपार्ह वस्तू किंवा व्यक्तींना हटविणे. तसेच घटनास्थळ बघितल्याबरोबर त्या घटनेचे दूरगामी परिणाम काय होतील याचा अंदाज करावा. दंगल नियंत्रण पद्धती. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात किंवा महानगरात दंगल नियंत्रण पद्धत असली पाहिजे. जातीय दंगली जेव्हा घडतात तेव्हा नेमकी कोणती पावले उचलावीत यासंबंधी ती मार्गदर्शक असते. दंगल नियंत्रण पद्धत म्हणजेच रायट कंट्रोल स्कीम ही स्थानिक पातळीवर दंगे झाल्यास नेमक्या त्या भागामध्ये ते कसे या पद्धतीमध्ये त्या ठिकाणचा जातीय इतिहास, संवेदनशील स्थळे, तेथील जातीयवादी व्यक्ती, आवश्यक मनुष्यबळ आणि सदरची परिस्थिती निवळण्याकरिता कोणते नेते उपयोगी पडतील याची माहिती असणे आवश्यक आहे.
तसेच दंगल नियंत्रण पद्धतीमध्ये सुरुवातीला वेगवेगळ्या पद्धतीचा अंदाज केला जातो आणि सर्व कार्य हे समन्वयाने पूर्ण केले जाते. जमावबंदी म्हणजेच कर्फ्यू. दंगलीच्या दरम्यान जाळपोळ, लूटपाट, भोसकाभोसकी यासारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी जमावबंदीचे आदेश दिले जातात. जमावबंदीचा आदेश लागू झाल्यावर घटनास्थळी लोकांची हालचाल कमी होईल आणि शांतता राखण्याकामी पोलिसांना मदत होईल. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन हे कायद्याने दंडनीय अपराध आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 129 अन्वये कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी किंवा त्याच्या अनुपस्थितीत पोलीस उपनिरीक्षकापेक्षा खालचा दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी शांततेचा भंग करणाऱ्या बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश देऊ शकतो. तसेच जिल्ह्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त जमावबंदीचे आदेश जाहीर करू शकतात. आपण जाणून घेऊयात दंगल नियंत्रण पद्धतीचे विविध घटक. यामध्ये नियंत्रण कक्ष, जमाव नियंत्रण पथक, अफवांना नष्ट करणारे पथक, तपास पथक, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, फोटोग्राफी पथक, व्हिडिओग्राफी करणारे पथक तसेच पोलीस जनता संबंधाचे पथक. त्याचप्रमाणे गुप्तवार्ता पथक, स्ट्रायकिंग फोर्स नेमणे, अग्निशमन आणि रुग्णालय सेवा, रिलीफ वर्क, अत्यावश्यक सेवा पूर्ववत करणे, पायाभूत केंद्रांची सुरक्षा करणे, पहारा व गस्त आणि आळीपाळीने कर्तव्य, पुरेसा आराम आणि कल्याण या घटकांचा समावेश होतो. बेकायदेशीर जमावाच्या वेळी बळाचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत. बेकायदेशीर जमाव पांगविण्यासाठी प्रत्यक्ष बळाचा वापर करताना तो निर्धारपूर्वक करावा. तसेच बेकायदेशीर जमावास पांगविताना मेगाफोनचा वापर करून त्यांचा जमाव बेकायदेशीर असून तो तेथून निघून न गेल्यास त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात येईल याबाबत त्यांना जाहीर आवाहन करावे. त्यानंतरही जमाव न पांगल्यास तो पांगविण्यासाठी जमावावर अतिदाबाचे रंगीत पाण्याचे फवारे मारावेत. पाणी मारल्यानंतरही जमावाची पांगापांग न झाल्यास अश्रुधुराचा वापर करावा. अश्रुधुराचा वापर करूनही जमावाची पांगापांग न झाल्यास लाठीचार्ज करावा. लाठीचार्ज करूनही जमावाची पांगापांग न झाल्यास प्रत्यक्ष अग्निशस्त्राचा वापर करण्यापूर्वी प्लास्टिक बुलेटचा वापर करावा व तो देखील कमरेच्या खालील भागावर करावा. अग्निशस्त्राचा वापर मात्र